गोपाळ कृष्ण भगवान की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की. कारण मी काय सांगू लागलेले आहे तुम्हाला, कर्म कसे, कर्माची गती कशी, कर्म अटळ आहे असं सांगू लागलेले आहे. कारण कसं असतं कर्माचं. एक राजा होता, त्या राजाला मुलगा होता एक. त्या मुलगा असा असणारा, पण त्या मुलानं काय केलं बघा, पाहिलं. कारण माणसाची मन आहे हात दाखवून अवलक्षण करू नये असं मन आहे. त्याप्रमाणे पण त्या मुलानं, राजाच्या मुलानं काय केलं की आपलं कर्म पाहिलं ब्राह्मणाकडून कर्म पाहिल्यावर त्याच्या कर्मामध्ये सगळं काही वाईटच होतं, चांगलं नव्हतंच कुठं. कारण ब्रह्महत्या, मातृगमन असं ह्याच्यामध्ये बरंच काही होतं. असं होतं म्हणून तो म्हणला, मग आता काय करायचं, राज्य करून असं जर पाप आहे आपल्या ह्याच्यात, आपण राज्य तरी करून काय करायचं असं त्याला वाटलं. उदास झाला पण कुठंतरी एका असणाऱ्या गावाला पुन्हा दुसरा केला. आता कसं आहे, तेव्हा काही गाड्या नव्हत्या, मोटारी नव्हत्या, एवढे साधू संत सुद्धा एवढे नव्हते, आणि होते ती कळतही नव्हती. त्या वेळाचा भाग वेगळाच होता. आता आपल्याला साधू संत भेटते, निदान नाही कळाले तर आपल्याला तरी काही सांगते. तर असा काल आहे असा. कारण तुकोबा ज्ञानोबा प्रगट झाले तर तेव्हा तुकोबा ज्ञानोबा नव्हते ना. कारण काय कळायचं मग त्या काळाचा ह्यो. मग आता काही कळणं झालं, मग ते गेला इकडं तिकडं कहायला. पण म्हणला चैत्राच्या महिन्यामध्ये आणि शान वेळाचं सांगते की चैत्राच्या महिन्यामध्ये ब्राह्मणाला दही नाही तर ताक द्यावं, चांगले असतं, म्हणजे विमान येतं म्हणून सांगितले पोथ्याने. वैशाख महात्मा यावं म्हणला ब्राह्मणाला कुठं काहीतरी. म्हणून त्यानं काय केलं, दह्याचे 2 तांबे भरून दही घेतलं. पहिले काही नव्हते, डबे गिबे काही नव्हतं. मग आता एका ठिकाणी ब्राह्मणाला म्हणला, शिजवा भात तुम्ही. भात शिजला, भात शिजवायला घातला, शिजला भात तेव्हा असणारा. त्यानं घेतला, त्याला वाढला. मी थोडकं सांगायला लागली, जास्त नाही सांगत. वाढला, त्याला वाढला, यानं खाल्ला त्यानं. पण ते भात त्या दोघांनं वाढून घेतला आणि यानंही वाढून घेतला. आता दह्याचा तांब्या त्या वरून चालली होती, अशी दुधावाली दह्यावाली होती. वरून चालला होता साप. त्या साप अर्धा मेलेला अर्धा जिवंत असा असणारा घारीनं उचलला होता. त्या घारीचं असणारं काय झालं, ते त्याच्यात विष पडलं, त्या भांड्यातच पडलं सगळ्यात. पण ती एका भांड्यातलं दही थोडे होतं आणि एका भांड्यात मूग होतं. तिनं उरलेलं एका भांड्यात ओतलं आणि बाकीचं दुसऱ्या भांड्यात दुसरं दिलं. काही कर्माची गती बरं का. कर्मावर बोलू लागले. कर्म कुठं जा, कर्म टळतच नाही माणसाला. कुठेही जाशील तिथं पायाखाली उभा राहतो. कर्म असं वाईट आहे माणसाच्या हातानं. मरणापुस्तोर कर्मही नाही, जन्माला आहे कर्मच आहे. कारण कर्माशिवाय काहीच नाही दुसरं. मग तुकोबा दळो माझे कर्म वाया गेली खटखट. त्यांना त्रास झाला ना, ते असे म्हणले. कारण त्यांच्या मागं होतच कर्म. नाही म्हणल्यानं कसं. साधूच्या मागं आहे, संताच्या मागं आहे, महात्म्यांच्या मागं आहे. ज्ञानेश्वराला काही थोडा त्रास झाला का, थोडे लोकांनी त्रास द्याला का, कर्म होतं का. कर्मच असणार आहे, नाही म्हणून भागत नाही ना. कारण त्यांनी करून दाखविलं. पण एवढं की सोन्याला कसोटी होती त्यांची. आपण काही तसं सोनं नाही, ते सोने होते म्हणून त्यांना कसोटी लावली. गरज नव्हती पण लागली असं असणार. त्या ठिकाणी मग आता त्या दह्याचे तांबे 2 घेतलेले, भात शिजविलेला, दही भात ब्राह्मणाला खाऊ घाला म्हणला. आपण तर आता आपल्या जन्म असं आहे, आपण काय राज्य करायचं नाही, वैभव करायचं नाही, काही नसं ठरविलं त्यानं. निघाला बाहेर देशावर. याचं जाता कुठंतरी असं ब्राह्मणाला खाऊ घाला म्हणून कळालं. कारण कसं असतं, मोठ्याच्या अंगी मोठेपणाच असतो. कारण त्यांना मोठ्याला मोठं दान धर्म करावं वाटतं. कारण आपण कसं आहे, दरिद्री असतो तर आपल्याला दान करावं वाटत नाही, धर्म करत नाही. पण लक्षात आणा, दिझाल्या वाचवणी फळप्राप्ती कशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ व्हा. तुम्ही दिलं नाही ना तर करूच नका इच्छा. कारण दान दिल्याशिवाय देव देत नाही आपल्याला. आपण कुठंतरी दान धर्म व्यवस्थित करायला पाहिजे. नाही झाला तर कुठंतरी काहीतरी करायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग त्यानं करण्याकरता काहीतरी पुण्य लागावं म्हणून केलं बरं का. त्यानं पाप लागावं म्हणून केलं नाही तो. परंतु काय असतं, कर्म असंच आहे. कारण कर्माला माणसाला कळतच नाही कर्म कसं. मग आता त्यानं ते तांबे दोन्ही इकडं दिलेले, ते चांगला तांबे आला याच्याकडं, आणि त्या सापाची गर्भ पडलेला तांब्या गेला त्या ब्राह्मणाकडं. ते ब्राह्मणाने खाल्ल्याबरोबर ते ब्राह्मण मरून पडले. अरे 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 म्हणला, कुठं जाशील कर्मा, तुझ्या पायाखाली उभा म्हणला.
मी चांगलं करायला कर्म गेलो आणि म्हणला हे तर माझ्या मागे इथंच आलं. मला वाईट वाटलं त्याला, वाईट वाटलं त्याला. ती राणी मागून माय होती ना तिची आई, ती म्हणली काय करायचं, लोक गेला, नवरा गेला, काय करायचं राहू. तिनं वेशाचा धंदा काढला आणि ती हिंडत राहिली. आता ह्यो हिंडायला लागला, ती हिंडायली, दोघं हिंडायला लागले. पण कोणाची कोणाला पत्ता नाही ना, कारण ह्यो गेला इकडून ती गेली तिकडून, पण नेमकी जिथं ती गेली तिथंच ह्यो गेला. कारण याला मात्रागमनाचं पाप लागायचं होतं ना, ते त्याच्याने लिहिलेलं होतं नशिबात. ते चुकत नाही हो, लिहिलेलं असणार आहे नेहमी. म्हणून घरोघरी अपराधाचा तोल सावरा. आपण का नाही नेहमी असणारा अपराध करण्याकरता आपण थोडं सोल सावरा. काही करा वाटतंय मन या ना मनुष्य, काही माणसाला येते मनात, पण माणसाला मनात आलेलं ते करू नये, त्याच्यावर विवेक आहे. कारण आपण विवेक करावा. विवेक म्हणजे काय, विचार करा, विचार करून करावं की अरे गड हे मनात आलं ते हे मनातलं करू नये, असं वाटावं, असं समजावं, असं विचार करावा, असं असणारा. त्यानं काय केलं, तिथं ती आई गेली त्याच गावाला नेमका हे गेला. त्याला एशेची नेण झाली, त्यांना सही झाली वेश्याची. जिथं ती होती तिथं चावडीमध्ये पहिल्या चावड्या हे होत्या असं वर्णन आहे बरं का. मग तिथंच तो गेला. तिथं गेला, ते काय कर्म करायचं ते थोडक्यात सांगायचं झालं. मग ती म्हणली म्हणला मला तहान लागली. ती म्हणली माझ्या याच्या खाली बाटली ती पे म्हणे. ती दारूची बाटली होती, दारूचं पाप होतं त्याच्या नशिबात. ती दारूची बाटली तोंडाला लागली, घोट गेला. अरे 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 मला हे पाप झालं आपल्याकडून. मग तिला विचारलं तू कोण, कुठली, कशी, काय. तिनं सांगितलं मी त्या राजाची बायको आहे, माझा मुलगा गेलेला आहे कुठंतरी देशावर, म्हणून मी आले हे सोम ढोंग करून. झालं का, दारू पिण्याचं पाप झालं, ब्रह्महत्याचं पातक झालं, मातृगमनेचं पातक झालं. चुकलं का, कारण अनेक जन्माचे असते. म्हणून आपल्या संत सांगतात आपण दुरून आलो हा दुःख झाले दारुण, या वया येथं होरे होते हेच कारण. कारण आल्याशिवाय राहतच नाही हो. नाही म्हणजे आम्हाला जन्म घ्यायचा नाही, जमत नाही. जन्म घेतल्याशिवाय, देव घातल्याशिवाय जमत नाही. देव घालतोच जन्म, कारण ते करून संचिताचा ठेवा भोग भोगावरी देवा. कारण संचित साचलेलं असतं. संचित म्हणजे एक असं एखाद्या भांड्यामध्ये इरजण कसं टाकलं, वरच्यावर इरजण टाकतोच ना आपण. आणि ते आता निघाले फ्रीज सोडून द्या, पण पहिलं टाकलं की वास येतोच त्याचा. कारण दही एकात एक टाकलं तर वास येतो. तसं आपण कर्म करून साचविलं तर आपल्या कर्माचा वास येतो. कारण हे असा वास येतो बाबा. कारण त्या राजाच्या मनात होतं का, नव्हतं. कर्मात होतं, मनात नव्हतं पण कर्मात होतं. मन कर्मानं अनुसरून बुद्धी. कारण त्या राजाला जे घडायचं नव्हतं ते घडलं, जे घडायचं होतं ते घडलं. पुढे काय झालं, त्या राजानं मग आता असं राहून काय करायचं म्हणला, म्हणून त्रिवेणीमध्ये जीव द्याला. त्यानं जीव द्याला, त्या राजानं उडी टाकली. मग तिथं त्याला यमदूत आले, नेलं. म्हणले पाप भोगतोस का पुण्य. ते म्हणला दोन्ही भोगतो. त्याला एक म्हणायचं ना, पण दोन्ही भोगतो म्हणला. तर त्या राजाला दिवसा रात्रीच्या बच आळ्या पडायच्या. राजा झाला, लग्न झालं, बायको आली, सगळं झालं पुढं, परंतु पुन्हा त्याला आळ्या पडायच्या. रात्रीच्या आळ्या व्हायच्या, अंगाला हातच लावता यायचा नव्हता. आणि दिवसा चांगला घोड्यावर बसायचा, हिंडायचा, फिरायचा सगळं. तुम्ही म्हणतात कुठली कहाणी सांगायला, कथा कल्पतरूमध्ये कहाणी. मी खूप दिवस ऐकलेली, मी जवळजवळ 50 वर्ष झाली असं ऐकलेली कहाणी पोथीमध्ये, म्हणून ती मला सांगू लागले. दिवसा आळ्या व्हायच्या, रात्री त्याला काही करता येत नव्हतं, ते हातच लावता येत नव्हतं. मग आता काय, असं असल्या कुठली संतती व्हायची, कुठली काय राज्य होतं, वैभव होतं, सगळं होतं, परंतु काय होत नाही. मग आता काय करायचं काय नाही. मग तिनं प्रयत्न केले नवऱ्याकरता. कारण कसे होते बायका, पतिव्रता होत्या ना. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कारण त्या पतिव्रता होत्या. कारण पहिलं असं होतं की त्या पतीची एवढी शाव होती ते आज सांगण्यात अर्थ नाही. मग आपल्याला हेच होईल ते सांगण्यामध्ये. कारण आपल्याला तोंड धुवायला घेत नव्हते हातानं. माय जगताची गोष्ट, पाणी हातानं घेत नव्हते. काही पुरुष चहा करायचा पुरुषाला माहीत नव्हता, इतके पुरुष असे होते. पण आता चहा नाही, स्वयंपाक करून घालायची वेळ. वेगळाच काल आला. काल आहे तसमेन काल वाईट आला ना. वाईट आला म्हणा, चांगला आला म्हणा. कारण माझ्याजवळ गाणं होतं की कारण स्त्रियानो सुधारस बनला. कारण हे बा हरी रे देश बुडाला, स्त्रियांचा सुधारस बनला. कारण स्त्रियांचं राज्य आलं ना, काय करायचं ते करूया असं आहे. असे असणार. मग त्याला काय करता येईना. मग तिनं नवऱ्याचे प्रयत्न केले. मी कुठं बाजूला गेलते, इथं गेलते बाजूला.
तर नवऱ्याबद्दल प्रयत्न केले. तर एका त्यानं ब्राह्मणानं एका महाराजानं सांगितलं की तुम्ही आड खांदा आणि ते आड खांदून त्याला पाणी त्याला आंघोळ घाला, म्हणजे त्याचा दोष जाईल, ते शुद्ध होईल असं सांगितलं होतं. मग तिनं ते प्रयत्न केला पण ते कुठं केलं म्हणे, काशीला. आजही मनकर्णिका घाट पडलाय बा त्याचं नाव. तिनं तिथं आड खांदवून आणि तिथं त्या नवऱ्याला आंघोळ घातली, शुद्ध केला. म्हणजे कारण आपल्याला आहे मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार, म्हणजे स्त्रीला पतीचा सुद्धा उद्धार करण्याचा अधिकार आईचं सांगायला लागेल. कारण हे प्रमाण देण्याची गरज काही, पण असं आहे कारण तिनं पतीच्या पण एवढे प्रयत्न केले, ती पतिव्रता होती. आजही आपलं नाव आहे ना कुठं, काशीला मनकर्णिका घाट म्हणते बघा. त्या मनकर्णिका घाट आहे, तिचं नाव मनकर्णिका होतं आणि तिनं घाट केलेला आहे. दुसरी सांगायचं एक तिथं मंदिर आहे एक लहानसं. कशाचं मंदिर आहे की पण अर्ध्याच त्याच्यात आहे माहितीमध्ये ते असं कवणलेलं आहे. ते काहीतरी चला साक्ष पाहायला म्हणून गेलेले, ते आजही कवणलेलं मंदिर आहे. अशा काही कहाण्या मागं झालेल्या आहे. कारण कर्म टळत नाही, कर्माची गती फार दूर आहे, कर्म मोठा अवघड आहे. म्हणून मनुष्य देहाला आल्यावर काय करावं मनुष्यानं की अपराधाचा तोल सावरावा. अपराध करू नये, अपराधाला तोल सावरून राहावं. कारण आपल्यालाच भोगावं लागतंय ना, काय दुसऱ्याला भोगावं लागतं का? म्हणले काय नाही फिरलांगे म्हणजे मेल्यावर काय गेलं तिकडं ते नाही बाबा. लक्षात ठेवा ही गोष्ट, कारण मेलं तरी तेच आहे, वाचलं तरी तेच आहे. याच ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण की जय.